शिवसेनेत जाण्यामागं आज पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पंढरपूर शहरातील तमाम नागरिकांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवत असताना जो विश्वास दाखवला, आशीर्वाद दिला आणि महाराष्ट्रातल्या 3 नंबरच्या मताधिक्यानं आशीर्वाद देऊन नगराध्यक्ष आणि 11 नगरसेवक निवडून देऊन आशीर्वाद देण्याची भूमिका बजावली आणि या भागाचा, शहराचा त्या ठिकाणी विकासाच्या माध्यमातून, त्या ठिकाणी शहराच्या विकासाच्या भूमिकेतून आशीर्वाद देण्याची भूमिका बजावली आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून विकास करण्याची भूमिका असेल, आदरणीय तानाजी सावंत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली असेल, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, कारण एकनाथजी शिंदे साहेबांच्या सारखा नेता नगरविकास खात्याच्या माध्यमातून शहराला आजपर्यंत लागेल तेवढा निधी देण्याच्या भूमिकेने त्यांनी आजपर्यंत आम्हाला त्या ठिकाणी अभिवचन दिलेलं आहे आणि त्यांनी या पंढरपूर शहराला मुख्यमंत्री असतानाचा त्यांनी त्या ठिकाणी विशेष दिलेलं लक्ष असेल आणि इथून पुढं जो शहराला येणारा निधी, कारण पक्षप्रवेशाच्या वेळी पक्षप्रवेश करत असताना मी वैयक्तिक कुठलंही, मला त्या ठिकाणी कोणतंही न मागता जे काय मागितलं असेल ते शहराला, या पंढरपूर तालुक्याला आणि मंगळवेढा तालुक्यासाठीच त्या ठिकाणी त्या दिवशी मागितलं जाईल आणि त्या दिवशी पक्षप्रवेशाच्याच दिवशी बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडून मागून नुसत्या मागितल्या नाही तर घेतल्याही जातील आणि त्याचा JR देखील त्याच दिवशी घेण्याची भूमिका माझा त्या ठिकाणी असणार आहे आणि ते परवा दिवशीच आपल्याला त्या ठिकाणी त्या प्रवेशाच्या सोहळ्याच्या निमित्तानं दिसून येईल आणि म्हणून इथल्या विकास कामाला त्या ठिकाणी चालना देण्यासाठी नागरिकांच्या ज्या अनेक वर्षापासून काही गोष्टी असतील, विकास कामं असतील, जे आज फक्त काही गोष्टी, काही पक्ष, काही त्या ठिकाणी नेते सरकार आमचं आहे म्हणून काही अडवणूक असेल, पिळवणूक असेल, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायतपासून नगरपालिका असेल किंवा अनेक गोष्टींच्या माध्यमातून जे सत्तेच्या माध्यमातून अडवणूक, पिळवणूक करण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे. कोणत्याही लोकांना माझ्यापर्यंत आलं पाहिजे, मला विचारल्याशिवाय निधी त्या ठिकाणी दिला जात नाही म्हणून पिळवणूक त्या ठिकाणी जी सुरू आहे ती कुठं तर थांबवण्यासाठी आज शिंदेसाहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका, सत्तेच्या माध्यमातून त्या ठिकाणी पिळवणूक थांबवायची असेल, दडपशाही थांबवायची असेल, कारण सत्तेचा वापर करून आज प्रशासन असेल, पोलीस स्टेशनच्या माध्यमातून गुन्ह्याची सुद्धा, खोटे गुन्ह्याची सुद्धा त्या ठिकाणी गुन्हे दाखल केले जात आहेत. उदाहरण सांगायचं झालं तर आज आमच्या एका नगरसेवकावरती जो गुन्हा घडत असताना किंवा गुन्हा घडला त्यावेळी आमचा नगरसेवक त्या ठिकाणी त्या दिवशी शहरामध्ये, तो त्या दरम्यान शहरामध्ये देखील तो नव्हता, तो बाहेरगावी त्या दरम्यान होता, परंतु विरोधात आहे आणि सत्ता आमच्या हातात आहे म्हणून काही आम्ही करू शकतो आहे म्हणून काही गोष्टी त्या ठिकाणी जाणून बुजून केल्या जातात. मात्र ह्या गोष्टी कुठंतरी त्या ठिकाणी थांबवल्या पाहिजेत आणि या गोष्टी थांबवण्यासाठी खऱ्या अर्थानं थांबवणारा आणि सत्तेतला राहून चुकीला त्या ठिकाणी आळा आणि फाटा देणारा एकच माणूस आहे, अनाथाचा नाथ म्हणून ज्या महाराष्ट्रभर प्रसिद्ध असणारा आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि त्या शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा आम्ही त्या ठिकाणी परवा दिवशी, मी असेल, आदरणीय अनिलदादा नगराध्यक्ष, सर्व सन्माननीय नगरसेवक असतील आणि सर्व आमच्यासोबत असणारे सर्व सन्माननीय पदाधिकारी त्या ठिकाणी प्रवेश करणार. आजपर्यंत आपली पुरोगामी विचारधारा होती, आज तुम्ही हिंदुत्ववादी एका पक्षात प्रवेश करताय, ही विचारधारा अशी बदलणं सूट होईल का तुम्हाला? पुरोगामी आजपर्यंत तुम्ही पुरोगामी विचारधारेचे पायक होता, आता तुम्ही हिंदुत्ववादी पक्षात प्रवेश करताय, तर ही विचारधारेचा असा समतोल कसा? आमची विचारधारा पुरोगामी, हिंदुत्ववादी यापेक्षा सुद्धा इथल्या विकास, शेतकरी, सर्वसामान्य नागरिक असेल आणि इथल्या लोकांना न्याय देण्याची ही भूमिका, या गोष्टीला त्या ठिकाणी प्राथमिकता आमची त्या दरम्यान असणार आहे.
यासाठी आम्हाला वाटेल ती गोष्ट करावी लागली तरी त्या ठिकाणी त्याला आमची प्राथमिकता असते. कॅरिडॉर हा एकनाथ शिंदे साहेबांनी कॅरिडॉरची घोषणा केली होती सर्वप्रथम. आपण कॅरिडॉरला म्हणजे विरोध करताय, आपले मॅडम नगराध्यक्ष मॅडम विरोध करतायत. आता आपली भूमिका काय असणार आहे? कॉरिडॉरच्या बाबतीत आमची हीच भूमिका होती की प्रशासकीय काळामध्ये या कॉरिडॉरच्या सगळ्यात ज्या काही गोष्टी मंजुरी त्यामध्ये त्या गोष्टी झाल्या होत्या. आम्ही ज्यावेळी उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील, आदरणीय मुख्यमंत्री असतील, सर्व त्या ठिकाणी वरच्या मंत्रिमंडळांना ज्यावेळी भेटलो त्यांना हेच सांगत होतो की कॉरिडॉरमध्ये बाधित असणाऱ्या कुटुंबाशी आपण मंत्रिमंडळातल्या सदस्यांनी असतील किंवा त्या ठिकाणी संबंधित प्रशासनाने त्यांच्या त्या बाधित कुटुंबाशी चर्चा करावी, त्यांचं म्हणणं काय आहे ते ऐकावं. प्रशासकीय काळामध्ये मुळात त्यांचं म्हणणंच त्या ठिकाणी ऐकलं गेलं नाही, त्यांच्याशी चर्चा त्या ठिकाणी केली नाही. आणि म्हणून नगरपालिकेच्या प्रशासकीय काळात, कारण आज तिथं नगरसेवक असतील, लोकनियुक्त नगराध्यक्ष त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी देखील उपमुख्यमंत्री पवार मॅडमना देखील त्या ठिकाणी पत्र दिलं होतं. आणि आम्ही देखील एकनाथ शिंदे साहेबांना त्या ठिकाणी मागणी पत्रव्यवहार करू की तुम्ही आमच्या कॉरिडॉर बाबतीत संबंधित त्या लोकांचं म्हणणं काय आहे हे ऐकून घेऊन पुढचा त्या ठिकाणी निर्णय घ्यावा. दादा, 24ची जी निवडणूक झाली त्यामध्ये आपला पराभव झाला होता. त्यावेळेस अनिलदादा देखील निवडणुकीच्या रिंगणात होते. चर्चा त्यावेळेस अशी झाली होती की त्यांना जी मतं पडली त्यामुळे तुम्हाला फटका बसला आणि पराभव झाला. तिकीट देण्याचा विषय असेल किंवा त्या भरपूर घडामोडी त्यावेळेस घडल्या. आता 29 दोघांचं काय ठरलं एकत्र आलं भविष्यात 29 नाही, आम्ही वेळोवेळी त्या ठिकाणी सांगितलंय, दादांनी सांगितलंय, मी सांगितलंय. 24ला राजकारणात काम करत असताना काही चुका असतील, काही निर्णय असतील, त्यावेळच्या महत्त्वाकांक्षा त्या गोष्टी झालेत का तर हो झालेत, पण त्या दुरुस्त करून बदलत गेल्या, त्या दुरुस्त केल्या तर त्याचा त्या ठिकाणी निर्णयाच्या दुरुस्त केल्यानंतरचा निकाल देखील त्या ठिकाणी फायद्याचाच होतो. याचा आपण नगरपालिकेच्या निवडणुकीत देखील बघितलं आहे. मग तो पंढरपुरात बघितलं, मंगळवेढ्यात त्या ठिकाणी बघितलं आणि इथून पुढच्या काळात देखील एकत्रितपणे एकजुटीनं हातात हात घालून काम केल्यानंतर भविष्य काळात देखील असाच निकाल, जसं तुम्ही